विद्यार्थ्यांनो आज आपण सुरू करीत आहोत आपल्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर फर्स्ट यामधील शेवटचा या सेमिस्टरचा शेवटचा टॉपिक प्रकरण 4 व्यवसाय प्रोत्साहन आणि विकास बिझनेस प्रमोशन अँड डेव्हलपमेंट. व्यवसाय प्रोत्साहन आणि विकास यामध्येच नावानुसार आपल्या लक्षामध्ये आलेलं असेल की व्यवसायांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ज्या काही गव्हर्नमेंटकडून योजना आखल्या जातात, त्यालाच आपण व्यवसाय प्रोत्साहन असे म्हणू शकतो. नुकत्याच काही 1-2 वर्षापूर्वी स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या 2 अनाउन्समेंट आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या होत्या. आणि त्या अंतर्गत अनेक लघु उद्योगांना किंवा छोट्या उद्योगांना प्रेरित करण्याचं काम हे त्या माध्यमातून केलेलं होतं. आता सध्याच्या कोविड-19 संकटाच्या काळामध्ये चिनी वस्तूंवरती बंदी आणून आपल्या देशी वस्तूंना प्राधान्य देण्याच्या जी घोषणा आपल्या पंतप्रधानांनी केली होती, त्याच्यामधून सुद्धा आपल्या देशातील उद्योगांना एक चालना देण्याचं काम या माध्यमातून होईल असं आपल्याला वाटू लागलेलं आहे. नुकतंच आपण दिवाळीच्या सणामध्ये पाहिलेलं आहे, की एकेकाळी गेली मागील 8-10 वर्ष आपण पाहत होतो, की दिवाळीच्या सणाला म्हणा किंवा इतर कोणत्याही सणाला म्हणा, चिनी वस्तूने बाजारपेठा सगळ्या भरल्या जायच्या आणि त्यामुळे आपला देशी माल कुठेतरी त्यामध्ये बाजूला पडला जायचा आणि चिनी वस्तूंची मोठी बाजारपेठ आपल्या देशातील काबीज केलेली होती. यूज अँड थ्रो किंवा कमी क्वालिटीच्या आणि कमी किमतीच्या अशा या चायनीज वस्तू कमी किंमत असल्याने लोकांचा ओढा त्याकडे जास्त असायचा. परंतु आपल्या देशी बनावटीच्या दर्जेदार परंतु किमतीने थोडे जास्त असलेल्या वस्तूकडे आपल्या ग्राहकांकडून दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की कशा प्रकारे या प्रोत्साहन योजना आपल्याला देता येतात. तर आता आपण सुरू करूया. प्रकरण 4 व्यवसाय प्रोत्साहन आणि विकास. आता यामध्ये आपण काय-काय अभ्यासणार आहोत. व्यवसाय प्रोत्साहन संकल्पना यामध्ये पहिल्या जे आहे ती म्हणजे बिझनेस युनिट कन्सेप्ट किंवा बिझनेस युनिट प्रमोशन कन्सेप्ट. व्यवसाय प्रोत्साहन संकल्पना हा पहिला भाग आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये व्यवसाय प्रोत्साहन म्हणजे काय? त्याला संवर्धन हा एक दुसरा शब्द आपण अभ्यासू शकतो. त्यानंतर व्यवसाय प्रोत्साहनाचे टप्पे किंवा पायऱ्या. त्यानंतर व्यवसाय विकास संकल्पना व प्रक्रिया ही काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि व्यवसाय विकास करण्यासाठी तसेच बाजार, ग्राहक व व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी आवश्यक असणारे व्यवसाय घटक. अशा या 4 भागांमध्ये आपण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर पहिला आपण सुरू करूया आता प्रास्ताविकमध्ये, की व्यवसाय प्रोत्साहन करण्याची गरज का आहे? त्याच्यातून काय साध्य केलं जाते आणि त्यासाठी गव्हर्नमेंट काय-काय करू शकते? वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या ठिकाणी कामगार, मालसंपत्ती, यंत्रसामग्री, इतर उपकरणे, आवश्यक कृषी साधनसामग्री एकत्रित आणली जाते, ते ठिकाण किंवा जागा म्हणजे व्यवसाय संस्था. किंवा ज्या ठिकाणी कारखाना कशाला म्हणायचं? हा या ठिकाणी चांगल्या प्रकारे अर्थ सांगितलेला आहे, की कारखाना ह्या संकल्पना किंवा व्यवसाय संस्था ही संकल्पना कशाशी संबंधित आहे, ते आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येईल. तर व्यवसाय संस्था म्हणजे काय? किंवा व्यवसायाचे ठिकाण म्हणजे काय? तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येईल, की व्यवसाय संस्था किंवा आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, की जेव्हा व्यवसाय संस्था ही एका ठिकाणी सुरू केली जाते, तेव्हा ते ठिकाण म्हणजे व्यवसाय. परंतु त्या ठिकाणी काय केलं जातं, तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. म्हणजे ज्या ठिकाणी कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर होते, तेव्हा त्या ठिकाणाला व्यवसाय संस्था किंवा कारखाना असे म्हटले जाते. नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा अस्तित्वात असलेल्या कारखान्याचा विचार करताना स्थान निश्चितीचा प्रश्न निर्माण होतो. स्थान निश्चिती म्हणजे जागा निश्चिती. व्यवसाय कुठे
सुरू करावयाचा या प्रश्नाला अतिशय महत्व असतं. व्यवसायाची स्थान निश्चिती म्हणजे कोणत्या प्रदेशात, क्षेत्रात, जागेत सुरू करावयाचा हे ठरवणे होय. म्हणजे व्यवसायाची स्थान निश्चिती याचा अर्थ की व्यवसाय कोणत्या क्षेत्रात सुरू करायचा, कोणत्या प्रदेशात सुरू करावयाचा आणि कोणत्या जागेत सुरू करावयाचा याचा निर्णय होय. व्यवसाय नियोजन, व्यवसायाचे स्थान निश्चिती करणे हा अवघड प्रश्न असतो व हा दीर्घकालीन स्वरूपाचा असतो. कारण व्यवसायाची जागा निवडणं, एकदा जागा निवडली की तुम्हाला वारंवार त्यामध्ये बदल करता येत नाही. ऑफिसची जागा तुम्ही बदलू शकता. पण तुम्हाला आता उदाहरणार्थ साखर कारखान्यासारखा साखर कारखाना जर तुम्ही सुरू करायचा असेल आणि तुम्ही जर एखादी जागा निश्चित केलेली असेल, तर त्या जागेमध्ये तुम्हाला सातत्याने बदल करता येत नाही. कारण तो अवजड स्वरूपाचा असा कारखाना असतो आणि तो सहजासहजी लगेच दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. आणि म्हणून कारखान्याची जागा ठरवताना अतिशय काळजीपूर्वक ठरावं लागते आणि म्हणून हा दीर्घकालीन विचार करून, भविष्याचा विचार करून तुम्हाला कारखान्याच्या जागेचा निर्णय घ्यावा लागतो. याचाच अर्थ स्थान निश्चितीचा निर्णय घेताना भविष्याचा विचार करणे आवश्यक असते. कारण कारखान्याचे स्थान एकदा निश्चित करून तेथे व्यवसाय सुरू केल्यावर ते स्थान जरी कालांतराने बदलणे अगदीच अशक्य नसले, तरी ते फार श्रमाचे, खर्चाचे व नुकसानीचे ठरते. म्हणजे कारखान्याच्या जागेत सातत्याने बदल करणे केव्हाही काय असते, अडचणीचे असते किंवा त्या व्यवसायाच्या दृष्टीने नुकसानीचे असते. त्यामुळे असे म्हटले जाते, की व्यवसायाची स्थान निश्चिती हा महत्त्वाचा घटक असून त्याच्यावरच व्यवसायाचे भवितव्य काय असते, अवलंबून असते. याबाबत विविध तज्ञांची मते आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. पहिल्यांदा आपण काही व्याख्या पाहूया, की स्थान निश्चिती कशाला म्हणावयाचं. तर पहिली व्याख्या आहे जेम्स लुंडे यांची. त्यांनी म्हटलेलं आहे, की स्थान निश्चितीमुळे उत्पादन व वितरण खर्चामध्ये 10% फरक पडतो. म्हणजेच स्थान निवड योग्य असेल, तर खर्चात 10% बचत होते, तर अयोग्य असेल, तर 10% खर्चात वाढ होते. म्हणजे याचा अर्थ काय म्हटलेलं आहे त्यांनी, की व्यवसायाची जर निवड तुमची योग्य असेल किंवा व्यवसायाची जागा ठरवताना तुम्हाला तो अतिशय काळजीपूर्वक ठरावा लागतो. कारण व्यवसायाच्या जागेच्या निर्णयावरती तुम्हाला त्याच्यावरती तुमचा उत्पादन खर्च हा अवलंबून असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे याचा अर्थ काय, की स्थान निश्चितीमध्ये उत्पादन आणि वितरण खर्च, उत्पादन करण्याचा, प्रोडक्शन करण्याचा खर्च आणि वितरण म्हणजे मार्केटिंगचा खर्च. मग मार्केटिंगमध्ये सर्वच येतं. वाहतूक, विमा, गोदाम या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. तरी जर तुम्हाला उत्पादन आणि वितरणाचा खर्च जर तुम्हाला कमी ठेवायचा असेल, तर तुम्हाला व्यवसायाची स्थान निश्चिती ही तुम्हाला योग्य प्रकारे ठरवावी लागते. वाहतुकीने योग्य ठरेल, कच्चा माल तुम्हाला वेळेत उपलब्ध होईल, पक्का माल तुम्हाला जवळच्या बाजारपेठेत नेता येईल. अशा प्रकारे किंवा अशा ठिकाणी बाजारपेठेची किंवा व्यवसायाची निवड तुम्हाला करावी लागते. आणि जेम्स डे यांच्या म्हणण्यानुसार म्हटलंय, की जर तुमचा योग्य निर्णय असेल स्थान निश्चितीचा किंवा व्यवसायाच्या जागा निश्चितीचा, तर तुमच्या वितरण आणि उत्पादन खर्चात 10% बचत होते. आणि जर तुमचा निर्णय चुकला, तर तुमच्या वितरण खर्चात 10% काय होऊ शकते, वाढ होऊ शकते, असं जेम्स डे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे फ्रँकलिन यांची, की कोणतेही स्थान उद्योग घटकाच्या यशाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने पारित असेलच असे नाही. परंतु अयोग्य स्थान इतके चुकीचे किंवा अयोग्य असू नये, की ज्यामुळे उद्योग घटकाचे दिवाळे निघू शकते. पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे, की कोणतेही स्थान उद्योग घटकाच्या यशाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने पारित असेलच असे नाही. म्हणजे तुम्ही निवडलेलं स्थान अगदी सर्व संपूर्ण परिपूर्ण असेल असे नाही. परंतु स्थान निश्चिती करताना थोडासा असा विचार करा, की इतकंही चुकीचं नका नका निवडू, की इतकं अयोग्य नका निवडू, की जेणेकरून भविष्यात तुमचं काय निघू शकेल, दिवाळं निघू शकेल. इतकी चुकीची जागा तुम्ही व्यवसायासाठी निवडू नये. काही वेळेला आपल्याला पाहता पहा, की एका ठिकाणी व्यवसाय सुरू केला जातो, चालत जातो आणि नंतर म्हटलं जातं, "नाही, ती जागाच बरोबर नाही. चला ह्या जागेवरून हलवूया." पुन्हा सर्वातला सेटअप हलवला जातो आणि दुसऱ्या जागेत नेऊन बसवला जातो. आणि मग याच्यातून होतं काय, की ह्या हलवा-हलवीच्या नादामध्ये त्या व्यवसायाचा सर्वच खर्च, उत्पादन खर्च, वितरण खर्च आणि कारखाना हलवण्याचा खर्च हा इतका होऊ शकतो, की कदाचित त्या व्यवसायाचं दिवाळं सुद्धा काय होऊ शकतं, निघू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, की व्यवसायाची स्थान निश्चिती ही अतिशय काय असते, महत्त्वाची असते. ज्या ठिकाणी व्यवसाय चालू केला असता उत्पादनाचा आणि वितरणाचा खर्च कमीत कमी राहील, ते ठिकाण आदर्श स्थान समजण्यात यावे. अर्थात
कमीत कमी खर्चाचा विचार करताना वर्तमान काळापुरताच मर्यादित न ठेवता त्यामध्ये भविष्य काळाचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर उत्पादनाचा खर्च कमी ठेवायचा म्हणजे चालू किंवा तात्पुरता खर्च कमी ठेवायचा असं नाही. तर भविष्यात सुद्धा तो मेंटेन राहील. भविष्यात सुद्धा उत्पादनाचा खर्च वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आजचे आदर्श स्थान हे भविष्य काळातील सदोष स्थान ठरवून व्यवसायाचे स्थान बदलावे लागेल. म्हणजे आज जरी आजच्या घडीला समजा एखादं स्थान योग्य वाटते. पण भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर ते चुकीचं होईल. असं जर स्थान असेल, तर मात्र तुम्हाला त्यात बदल करावा लागेल. तसेच देशामध्ये केवळ एखादाच प्रदेश किंवा प्रांत सुयोग्य असतानाही इतर ठिकाणेही तितकीच योग्य असू शकतात, हेही विचारात घेणे आवश्यक आहे. साधारणतः आपल्याकडे पाहतो आपण, की मुंबईमध्ये उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. जो तो उठतो तो मुंबईमध्ये व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करतो. का तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि मग आज आपण पाहतो, की आज मुंबईमध्ये सर्व घटकांचं तिथे एकत्रीकरण झालेलं आहे. सर्व उद्योगांचं तिथे एकत्रीकरण झालंय. आज शासनाला असा निर्णय घ्यावा लागलेला आहे, की आता तुम्हाला त्या ठिकाणी नव्याने उद्योग सुरू करता येत नाही मुंबईमध्ये. तुम्हाला मुंबई सोडून इतर ठिकाणी उद्योग सुरू करावे लागतात. आणि मग अशा वेळेला मग तुम्ही मुंबईचाच अट्टहास धरता कामा नये. नाही मला सुरू करायचं तर मला मुंबईतच सुरू करायचा. असा अट्टहास करता कामा नये. तर मुंबई सोडून इतरही ठिकाणी तुमचा व्यवसाय चांगला चालू शकेल, अशी ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजेत, निवडायला पाहिजेत. देशाच्या औद्योगिक विकास कार्यक्रमात लघु आणि मोठ्या उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण आपण या पाठीमागच्या टॉपिकमध्ये एम-एस-एम-ई पाहिलेलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम. त्यामध्ये शासनाची त्यामध्ये त्या त्या लघु उद्योगांची असणारी देशाच्या अर्थव्यवस्थेतली भूमिका सुद्धा पाहिलेली आहे, की कशाप्रकारे हे छोटे-छोटे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेला काय करतात, मदत करतात. त्यामध्ये तुम्हाला रोजगार निर्मिती असेल किंवा त्या त्या भागाचा राहणीमानातला बदल असेल किंवा स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती असेल, असे अनेक फायदे त्यातून होत असतात. देशाच्या परकीय चलनात वाढ होते, देशाच्या औद्योगिक विकासात वाढ होते आणि म्हणूनच असे छोटे उद्योग अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणूनच उद्योग क्षेत्राला सहाय्य करण्यासाठी उद्योगांचे संवर्धन करण्यास शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. एम-एस-एम-ई योजना जी आहे किंवा जी पॉलिसी आहे, त्याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायाविषयीची पॉलिसी नवीन पॉलिसी आता 2019 ला लागू झालेली आहे. तुम्ही जर न्यू पॉलिसी ऑफ एम-एस-एम-ई असं जर तुम्ही नेटवरती टाकलत, तर तुम्हाला ते लगेच दिसून येईल. आणि त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येईल, की कशाप्रकारे या उद्योगांची ही पॉलिसी आपल्याला ठरवलेली दिसून येते. आणि हे शासन अशा प्रकारे या योजनेतून किंवा या औद्योगिक धोरणातून या व्यवसायांसाठी काही ना काहीतरी करण्याचा काय करते, प्रयत्न करते. तसेच शासनातर्फे विविध संघटना स्थापन केल्या आहेत. त्याही उद्योग संवर्धनासाठी आणि उद्योगाच्या उन्नतीसाठी काय करतात, सहाय्य करतात. आता शासनाने व्यवसाय प्रोत्साहन संकल्पना आणि विकास करण्यासाठी कशाप्रकारे आपल्याला शासन मदत करताना दिसून येते, ते आपण पाहूया. व्यवसाय स्थापन करणे किंवा व्यवसायाचा प्रारंभ करणे हा प्राथमिक टप्पा पार पाडल्यानंतर व्यवसायाचा विकास साधणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणजे एखादा व्यवसाय तुम्ही सुरू केला, एखादा व्यवसाय स्थापन केला म्हणजे संपलं असं होत नाही. तर तो व्यवसाय वाढेल कसा? त्या व्यवसायाचा विकास कसा होईल? याकडे सुद्धा तुम्हाला काय द्यावं लागते? लक्ष द्यावे लागते. आणि म्हणून व्यवसायाचा स्थापनेचा टप्पा पूर्ण केल्यानंतर त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले जातात, त्यालाच व्यवसाय संवर्धन किंवा व्यवसाय प्रोत्साहन असं म्हटलं जातं. तर संवर्धन करणे म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. संवर्धन करणे म्हणजे व्यवसायाचे पालन-पोषण करून मोठे करणे होय. आता पालन-पोषण करणे म्हणजे काय लहान बाळासारखं पालन-पोषण करणे असा त्याचा अर्थ नाहीये. तर व्यवसाय मोठा होण्यासाठी जे करावं लागेल, व्यवसायाचा विकास आणि वाढ करण्यासाठी जे करावं लागेल, ते करून व्यवसाय मोठा करणे म्हणजेच व्यवसायाचं काय करणे? संवर्धन करणे असा या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. व्यवसाय स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या उद्योजकीय प्रेरणेतून व्यवसायाचा जन्म होतो. व्यवसायाच्या संवर्धनासाठी मात्र व्यवसायाला अनुकूल वातावरण असते किंवा प्रोत्साहन देणे आवश्यक असते. काही वेळेला काय होतं, की एखाद्या भागामध्ये व्यवसायाला अनुकूल वातावरण असते. ज्या औद्योगिक क्षेत्र आहे, उदाहरणार्थ ज्या एम-आय-डी-सी वगैरे असतात, त्या ठिकाणी पोषक वातावरण असते. पण ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये व्यवसायाला पोषक वातावरण असेलच असे नाही. काही वेळेला अनेकदा समाजाच्या भवितव्यासाठी आणि भविष्यकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे व्यवसाय त्यांच्या सुरुवातीच्या वेळी उपयुक्त वाटत नाहीत किंवा कालबाह्य वाटतात. की काही उद्योग आपल्याला आता सुरू करताना वाटतं, की अरे हा काय आता सुरू करायची काही गरज नाही. ह्याचं काही पुढे महत्त्व नाही. परंतु काय नंतर लक्षात येतं, की 25 वर्षानंतर लक्षात येतं, की अरे हा त्यावेळेला सुरू केला असता तर बरं झालं असतं. आता उदाहरण दिले त्यांनी,
की उदाहरणार्थ 25 वर्षापूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसाय उपयुक्त वाटले नव्हते. म्हणजे 25 वर्षापूर्वी एवढं वाटलं नाही, की एवढं कॉम्प्युटराइज होईल भविष्यात. अगदी हातामध्ये मोबाईल, हातामध्ये आपण पैसे न घेता पैशाचे व्यवहार करू शकू. ही संकल्पना सुद्धा त्या 25 वर्षापूर्वी वाटली नव्हती. मधून पैसे निघतील, एखादं मशीन आपल्याला पैसे देईल, ही संकल्पना सुद्धा त्यावेळेला कुणाला खरी वाटली नव्हती. पैसे भरणं, पैसे ठेवणं आणि पैसे काढणं म्हणजे बँक, हीच संकल्पना त्यावेळेला रुजलेली होती. कधीतरी भविष्यात एखादं मशीन आपल्या पुढे येईल आणि एखाद्या मशीनमधून आपण पैसे काढू शकू, हे कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. अगदी त्याचबरोबर एखाद्या कॉम्प्युटरवरती बसून किंवा हातातल्या मोबाईलवरती आपण आज सर्व व्यवहार करू शकतो. आज हातातल्या मोबाईलचे वरती बटणं दाबून आज आपण ऑनलाईन खरेदी करू शकतोय, पर्चेस करू शकतोय, बँकेचे व्यवहार करू शकतो. ही 25 वर्षापूर्वीची संकल्पना कदाचित कोणाला कालबाह्य वाटली असते. कोणी त्यावेळेला म्हटलं असतं, की अशा प्रकारे कधीतरी होईल, तर कदाचित कोणाला खरे वाटले नसते. परंतु आज आपण पाहतो, की आज तंत्रज्ञान बदललं आणि 25 वर्षापूर्वी जी संकल्पना कालबाह्य वाटत होती किंवा चुकीची वाटत होती, ती आज योग्य असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा व्यवसायांच्या विस्तारासाठी लागणारी बाजारपेठ उपलब्ध नसते, तर काही वेळेला त्याची रचना, शासन प्रणाली अनुकूल नसते. म्हणजे काही व्यवसायाचे वाटते, तर काही व्यवसाय वाटतात, की "अरे, हे चुकीचे आहेत. हे काय आता करण्याची गरज नाही." मग त्याच्या दृष्टीने समाजाची सुद्धा धारणा चुकीची असते आणि शासनाची सुद्धा धारणा काय असते? चुकीची असते. समाजात अशा व्यवसायांना मान्यता नसते. समाज सुद्धा अशा व्यवसायांना काय देत नाही? मान्यता देत नाही. सुरुवातीला ज्यावेळेला कॉम्प्युटराइज बँकिंग करायचा प्रयत्न केला गेला, त्यावेळेला बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात काय केलेला होता? विरोध केलेला होता. परंतु दीर्घकाळाचा विचार केला तर असे व्यवसाय समर्थित होणे समाजहिताचे असते. अशा वेळी या व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या खास कल्पना राबवल्या जातात. हे व्यवसाय निराशेच्या गर्तेत सापडू नयेत, अडचणीत सापडू नयेत, यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले जातात किंवा जे उपाय योजले जातात, त्यालाच प्रोत्साहन किंवा संवर्धन परियोजना असे म्हणतात. आता उदाहरणार्थ कशा योजना असतात किंवा शासन कसं मदत करतं? तर कर सुट्टी म्हणजे करातून सवलत दिली जाते. त्यानंतर मनुष्यबळ विषयक तरतुदीमध्ये खास सवलत दिली जाते. परवाने जे असतात, वेगवेगळे परवाने व्यवसायाला काढावे लागतात. त्या परवान्यांमध्ये सूट दिली जाते. अशा प्रकारचे उपाय योजून व्यवसायाचे संवर्धन साधणे हे समाजासाठी दीर्घ पल्ल्यात काय असते? आवश्यक असते. म्हणजे शासनाकडून अशा प्रकारच्या काही योजना आखून त्या योजनाच्या द्वारे व्यवसायाचं संवर्धन करण्याचा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. सध्या विशिष्ट व्यवसायांना कर सुट्टी देण्याच्या प्रथा अनेक देशांमध्ये चालू आहेत. म्हणजे तुम्हाला जर नवीन प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल, शेज म्हणून आपण संकल्पना नंतर पाहणार आहोत, त्यावेळेला ते तुमच्या लक्षामध्ये येईल. तर ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या नवीन व्यवसाय सुरू करत आहोत, त्यावेळेला सुरुवातीच्या काळात सरकार टॅक्समधनं काय देते? सवलत देते. काही-काही व्यवसाय असे आहेत, जर तुम्ही ग्रामीण भागात तो व्यवसाय सुरू करणार असाल, आदिवासी भागामध्ये तो व्यवसाय सुरू करणार असाल, तर पहिले काही वर्ष, 5 वर्ष 100% करातून काय दिली जाते? सवलत दिली जाते. त्यामुळे त्या देशांमध्ये ते व्यवसाय भरभराटीस येतात. व्यवसायास प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना सर्व सेवा, सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेतून औद्योगिक वसाहती या संकल्पनेचा काय झालेला आहे? उदय झालेला आहे. आता औद्योगिक वसाहती म्हणजे काय? तर आपल्या भाषेमध्ये त्याला आपण एम-आय-डी-सी म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? एम-आय-डी-सी. तर ह्या ज्या औद्योगिक वसाहती एकाच जागी व्यवसायाने सगळंच दिलं जातं. तुम्ही जर कुठल्या तुमच्या शेजारची जर तुम्ही चाकणची एम-आय-डी-सी पाहिली असेल, रांजणगावची एम-आय-डी-सी पाहिली असेल, जेजुरीची एम-आय-डी-सी पाहिली असेल, तर यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, की या एम-आय-डी-सीमध्ये व्यवसायांना आवश्यक असणारे रस्ते, पाणी, त्यानंतर शेड्स, सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी काय केल्या जातात? उपलब्ध करून दिल्या जातात. त्यालाच औद्योगिक वसाहती असं म्हटलं जातं किंवा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एम-आय-डी-सी असं म्हटलं जातं. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असा त्याचा लाँग फॉर्म आहे. तर या एम-आय-डी-सीच्या माध्यमातून किंवा एम-आय-डी-सी सारख्या वसाहती सुरू करून व्यवसायांना सर्व सोयी एका ठिकाणी देण्याचा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. या कल्पनेतून जन्म झालेले महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे उल्लेख आलेलाच आहे पहा, की महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण त्याला एम-आय-डी-सी असं म्हटलेलं आहे. तर ह्या एम-आय-डी-सी किंवा सहकार्य औद्योगिक वसाहती, कोऑपरेटिव्ह ज्या इंडस्ट्रियल इस्टेट असतात, हे महाराष्ट्रामध्ये त्याचीच काय आहेत? उदाहरणं आहेत, की ज्याच्या माध्यमातून व्यवसायाचा काय केलेला आहे? विकास किंवा वाढ केलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र शासन व्यवसाय संवर्धनासाठी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरमधूनही डी-टी-सी म्हणलं जातं त्याला, काही उपक्रम राबवते. महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ हे एक महत्त्वाचं मंडळ आहे.
महाराष्ट्र उद्योजकता महामंडळ. तर त्याच्याद्वारे प्रशिक्षण वगैरेचे कार्यक्रम काय केले जातात, आखले जातात आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा व्यवसायांना काय केल्या जातात, पुरवलेल्या आपल्याला दिसून येतात. तर हे महाराष्ट्र उद्योजकता महामंडळ जे आहे, या महाराष्ट्र उद्योजकता विकास मधून महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं त्याला म्हटलं जातं. तर याच्यामधून सुद्धा औरंगाबादमधून उद्योजक हे मासिक काय केले जाते, प्रसिद्ध केले जाते. तुम्ही आपल्या लायब्ररीमध्ये जरी गेलात, तरी तुम्हाला हे उद्योजक मासिक त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आणि या मासिकातून तुम्हाला अ, वेगवेगळ्या व्यावसायिकांची माहिती किंवा वेगवेगळे व्यवसाय कसे केले जातात किंवा त्या काही सक्सेस स्टोरी तुम्हाला त्याच्यामधून दिल्या जातात. काही ज्यांच्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर त्यावरती उपाय सुचवले जातात आणि उद्योजकांना जास्तीत जास्त प्रेरित करण्याचं काम हे या मासिकामधून केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग मंडळ जे आहे आपलं महाराष्ट्राचं, या खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून कर्ज वाटप आणि प्रशिक्षण यासारख्या योजना काय केल्या जातात, राबवल्या जातात. त्यानंतर अलीकडच्या काळात विकसित झालेली संकल्पना म्हणजे शेज. त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. तर शेज याचा अर्थ काय असतो, की एम-आय-डी-सी सारखाच हा भाग असतो, की ठराविक एरिया गव्हर्नमेंट ताब्यात घेते आणि त्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करते. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर व्यवसाय सुरू करणार असाल, तर त्या व्यवसायांना अनेक सवलती दिल्या जातात शेज अंतर्गत, की जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी या. सरकार तुम्हाला सर्व देतं. तुम्हाला त्या ठिकाणी जागा देते, त्या ठिकाणी तुम्हाला पाणी देते, रस्ते देते, शेड्स देते, सर्व देते. फक्त त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवसाय करणं अपेक्षित असते आणि त्यासाठी काही मिनिमम जे फी असेल किंवा मिनिमम अमाउंट असेल, तेवढीच आकारली जाते. पण त्या ठिकाणी काही सवलती दिल्या जातात मोठ्या प्रमाणावरती. तर एम-आय-डी-सीचंच मोठं स्वरूप म्हणजे शेज ही संकल्पना आहे. तर स्पेशल इकॉनॉमिक झोन ही 2005 मध्ये आलेली संकल्पना आहे. त्यासाठी वेगळा कायदा केला गेला. शेज कायदा 2005 हा विकसित झालेला आहे. त्याची माहिती आपण नंतर पुढे डिटेलमध्ये घेणारच आहोत. तर सध्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसायांना जास्तीत जास्त या लघु, मध्यम आणि स्मॉल व्यवसायामध्ये आणण्यासाठी या शेज सारखी संकल्पना अलीकडच्या काळात विकसित झालेली आहे, हे आपल्याला दिसून येईल. आता व्यवसाय संवर्धनाची गरज काय आहे? काय हे व्यवसाय संवर्धन करावे लागते? त्यामागचा उद्देश काय आहे? किंवा गरज करण्याची आवश्यकता का आहे? प्रोत्साहन आणि विकास औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकतेचा मार्ग कधीच प्रशस्त नसतो. हा मार्ग नेहमी अडचणी आणि संकटांनी आधारलेला असतो. म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणजे त्यामध्ये अडचणी येणारच, हे गृहीत धरूनच तुम्हाला जावं लागतं. आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या व्यवसाय करता, त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येईल, की त्यामध्ये अनेक संकटं आहेत, अनेक अनिश्चितता आहे, अस्थैर्य आहे, जोखीम आहे. भारतासारख्या मागास देशातील उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये अडचणी आणि संकटे, जोखीम जास्तीत जास्त असतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे भारतात उद्योजकता विकास प्रक्रियेचा वेग हा फार मंद आहे. भारतात अनेक गोष्टी त्यामध्ये अडचणीच्या ठरतात. एक तर ग्रामीण भाग आपल्या देशामध्ये जास्त आहे. औद्योगिक असाक्षरता आहे. त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक घटकांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या देशातील औद्योगिक विकासाचा वेग हा मंद असलेला दिसून येतो. उद्योजकांचा वर्ग समाजातील विशिष्ट जाती आणि कुटुंबापर्यंत सीमित आहे. या परिस्थितीत आपल्या देशात अपरंपरागत स्रोतांमधून पहिल्या पिढीचे नवीन उद्योजक निर्माण व्हावेत आणि त्यांनी समाजाला उपयोगी ठरतील अशा वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग स्थापन करावेत. त्याकरता भांडवल गुंतवणूक करावी, औद्योगिक क्षेत्रामध्ये अनुसूचित असलेली जोखीम स्वीकारावी. याकरिता सर्व पातळ्यांवरून विशेष प्रकारचे प्रयत्न करण्याची काय आहे? गरज आहे. भारतात यासारख्या देशात तर दृश्य आणि अदृश्य अशा अनेक शक्ती उद्योजकांच्या पुढे पाऊल टाकण्यापासून परावृत्त करतात. एखादा उद्योजक पुढे यायचा म्हटलं तर त्याला अनेक शक्ती मागे ओढतात. मग आपण पाहतो की काही ठिकाणी तर पुढे जाणाऱ्याला मागे कसं खेचलं जावं, असे काही प्रवृत्तीचे लोक असतात. काही ठिकाणी आपल्याकडे गव्हर्नमेंटकडून वेळेत सुविधा प्राप्त होत नाहीत. बँकिंग क्षेत्रातून वेळेत कर्ज उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे एखाद्याला व्यवसाय करायचा असेल, तरी तो त्यामध्ये परावृत्त होऊ शकतो. मागास प्रदेशामध्ये संरचनात्मक सोयीचा अभाव असतो. आता मागास प्रदेश आहे, जे
तुमचे नंदुरबार, गडचिरोली अशा भागामध्ये जर तुम्ही गेलात, तर त्या ठिकाणी हा मागासलेला भाग आहे. अशिक्षित जास्त आहे त्या ठिकाणी. औद्योगिक विकास झालेला नाही. अशा ठिकाणी व्यवसाय सुरू करणं अडचणीचं येतं. समाजात नवे-नवे उद्योजक निर्माण व्हावेत व या उद्योजकांनी जोखीम स्वीकारून, संकटाचा सामना करून, अडचणीवर मात करून उद्योगांची स्थापना करावी आणि मागास प्रदेशांमध्ये नवीन उद्योगांची उभारणी करण्याचे आवाहन स्वीकारावे, याकरिता सरकारचे विविध प्रकारची उपाययोजना करायला हवी. माग जिथं प्रगत आहे तिथं तर जाऊन कोणीही व्यवसाय सुरू करेल. पण मागास असलेल्या भागामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करणं हे बरचसं जोखमीचं आणि आव्हानात्मक असते. आणि मग अशा वेळेला सरकार अशा ठिकाणी जाऊन व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा काय करते? प्रयत्न करते. त्यासाठी विविध प्रकारच्या प्रेरणांचे किंवा प्रोत्साहनपर उपायांचे नियोजन करणे व त्याकरिता वेगवेगळे कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित करणे हा या उपाययोजनेचा एक काय असतो? महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. आता उद्योग व्यवसाय संवर्धन किंवा प्रोत्साहन योजनांचे स्वरूप कसे आहे? कशा पद्धतीने शासनातर्फे या प्रोत्साहनपर योजना राबवल्या जातात? त्यामध्ये पहिला भाग येतो म्हणजे लघु उद्योगांसाठी असणाऱ्या प्रोत्साहनपर योजना. त्याला एम-एस-एम-ई असं म्हटलेलं आहे पहा. छोटे उद्योग म्हणजे सूक्ष्म, मायक्रो एम-एस म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. त्यामध्ये कमी, मध्यम म्हणजे सूक्ष्म, मायक्रो आणि लघु आणि मध्यम अशा उद्योगांसाठी प्रोत्साहनपर योजना असतात. त्याला एम-एस-एम-ई ही पॉलिसी राबवली जाते. आणि दुसरं असतं ते म्हणजे मोठ्या उद्योगांसाठी प्रोत्साहन. छोट्या उद्योगांसाठी असणाऱ्या योजना वेगळ्या आहेत आणि मोठ्या उद्योगांसाठी असणाऱ्या योजना या वेगळ्या आहेत. तर लघु उद्योगासाठी असणाऱ्या ज्या ज्या योजना आहेत, त्या आपण पुढील भागामध्ये पाहूया. तर आज आपण या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर फर्स्ट यामधील शेवटच्या आणि चौथ्या टॉपिकला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये व्यवसाय प्रोत्साहन किंवा व्यवसाय संवर्धन ही संकल्पना काय आहे? त्याची आवश्यकता किंवा गरज का आहे? आणि शासन यामध्ये कशाप्रकारे व्यवसायांना प्रोत्साहन देऊ शकते? हा भाग आज आपण पाहिलेला आहे. थँक यू.